आमदार गजानन लवटे यांनी ग्रामसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी पंचायत समिती कार्यालय येथे ग्रामसेवक संघटनेचे काम बंद आंदोलन। अंजनगाव दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी ग्रामसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी अंजनगाव पंचायत समिती कार्यालय येथे आज 12 वाजतापासून ग्रामसेवक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले। गट ग्रामपंचायत हसनापूर अंतर्गत शेरेकर नामक शिरसगाव येथील व्यक्तीच्या घरकुलचे पैसे न आल्याने घरकुलधारक याने सदर बाब आमदार गजानन लवटे यांना सांगितली। याबाबत आमदार यांनी ग्रामसेवक सुनील मोहोळ यांना स्वतःच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये बोलवून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। सदर बाब ग्रामसेवक संघटनेला माहिती होताच तालुक्यात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। या मारहाणीत ग्रामसेवक मोहोळ यांच्या डोळ्याला मोठी इजा झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेचा निषेध म्हणून ग्रामपंचायत संघटनेने आज अंजनगाव पंचायत समिती समोर तीव्र काम बंद आंदोलन केले आहे। मारहाण केलेल्या कृत्याचा संघटनेकडून निषेध करण्यात आला। आमदार लवटे यांना माहिती विचारली असता त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत। आमचे संघटनेचे श्री मोहोळ साहेब यांना आमदार साहेबांनी दिनांक 3/2/2025 रोजी स्वतःच्या कार्यालयात बोलावून चुकीच्या माहिती घेतली घरकुलाची। त्या चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांना मारहाण केली। त्याच्यामुळं आज आम्ही सर्व ग्रामसेवक लोक त्या प्रकरणाचा निषेध करतो आहे। म्हणून आज आम्ही काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि त्याचा जाहीर निषेध करतो। यापुढे अशी घटना घडणार नाही। जर अशी घटना घडली तर मोठं आंदोलन करण्यात येईल, राज्यस्तरावरचं, जिल्हा स्तरावरचं। आजच्या तारखेत आम्ही एवढंच बोलू इच्छितो की आज आम्ही काम बंद आंदोलन केलं। दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी आमच्या ग्रामपंचायत अधिकारी श्री सुनील मोहोळ यांना बोलावून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे लाभार्थ्याकडून चुकीची माहिती घेऊन त्यांना विचारणा केली व त्यांनी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी माहिती जाणून न घेता आमचे जे सुनील मोहोळ आहेत ग्रामपंचायत अधिकारी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्या डोळ्याला इजा झाली। त्यांच्या डोळ्यामध्ये इजा आहे आणि सुजन पण सुद्धा आहे। आम्ही काल तिथं पाहायला गेलो होतो। FIR का दाखल केली नाही आपण? आणि FIRसाठी आम्ही प्रयत्न केले, परंतु त्यांनी थोडीशी त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी काहीतरी दबाव आणला असं त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी आम्हाला माहिती दिली। तर अशा पद्धतीने असं यापुढे होणार नाही, कोणीही आमच्या ग्रामपंचायत सवंगावर असा अन्याय होणार नाही। जर झाल्यास तर आम्ही याच्यापुढे वेगळी भूमिका घेऊ आणि आंदोलन करू आणि काम बंद आंदोलन हे पूर्ण राज्यामध्ये याचा निषेध करू असं या